24 नोव्हेंबर रोजी एका बलिदानाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ते बलिदान आहे हिंदुस्थानला लाभलेल्या एका महान व्यक्तीचं, गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं। 1621 साली अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेग बहादूर साहिब हे शीख पंथाचे 9वे गुरु होते, ज्यांच्या व्यक्तिमत्वात अध्यात्म आणि शौर्य यांचा विलक्षण संगम दिसतो। ध्यान, सेवा आणि निस्वार्थ आचरण हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं। त्या काळात काश्मीरी पंडितांवर जबरदस्तीची धर्मांतरं, अमानवी अत्याचार आणि भयाचं सावट दाटलं होतं। संरक्षणासाठी ते जेव्हा गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्याकडे आले, तेव्हा गुरुजींनी स्पष्ट सांगितलं की औरंगजेबाला जाऊन निरोप द्या, जर तो माझं धर्मांतर करू शकला तर बाकीचे हिंदू लोक देखील धर्मांतर करायला तयार होतील। मानवतेची ही लढाई त्यांनी निर्धाराने स्वीकारली। ते आग्रा येथे पोहोचल्यानंतर त्यांना कैद करण्यात आलं आणि नंतर दिल्लीला आणण्यात आलं। त्यांना कठोर यातना दिल्या गेल्या। त्यांच्या शिष्यांचीही म्हणजे भाई मतीदास, सतीदास आणि भाई दयाला यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली। तरीही गुरु तेग बहादूर साहिबजी आपल्या तत्वांपासून तसूभरही डगमगले नाहीत। 24 नोव्हेंबर 1675 रोजी चांदणी चौकात त्यांच्या शिरच्छेदाने मानवतेच्या इतिहासात एक अमर बलिदान कोरलं गेलं। याच कारणामुळे त्यांना हिंद दी चादर, हिंदुस्थानचे रक्षण करते म्हणून सन्मान प्राप्त झाला। आज दिल्लीतील गुरुद्वारा शीशगंज साहिब आणि रकाबगंज साहिब या महान बलिदानाची जिवंत साक्ष देत उभे आहेत। त्यांचे बलिदान हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाही, तो एक संदेश आहे, एक आवाहन आहे। त्यांना खरं अभिवादन हे शब्दात नाही तर आपल्या कृतीतूनच आपण देऊ शकतो। आपल्या मुलांवर असे संस्कार करा की त्यांना प्रत्येक धर्माबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे। निस्वार्थ सेवा ही ईश्वर सेवा आहे याची समज आपण येणाऱ्या पिढीला द्यायला पाहिजे। जेव्हा आपण या गोष्टी आपल्या आयुष्यात अवलंबू, तेव्हा तीच आपण गुरु तेग बहादूर यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा संदेश आजही जिवंत आहे। आपण फक्त तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे। मानवतेसाठी जगूयात, समतेसाठी उभं राहूयात आणि शांतीसाठी हात पुढे करूयात।